मी ह्याला केलं होतं गणपतीत. तो मुस्लिम समाजाने गणपती बंगळुरूला मुस्लिम अध्यक्ष होता. भरपूर जास्त घेतलं तरी चालतं. कसं वाटतंय नेमकं आणि अशा पद्धतीचा उपक्रम जो राबवला जातो तो त्याबाबत काय सांगता येईल? शहरातील प्रसन्न ग्रुप गेली 17 वर्ष हा उपक्रम राबवतो. गेली 4 वर्षापासून मी या उपक्रमाला भेट देत असतो आणि अतिशय स्तुत्य उपक्रम हा प्रसन्न ग्रुपच्या माध्यमातून आज घडवून आणला आहे. आत्ताच मी डॉक्टर चर्चा करत होते की बाबा हे सरकारी रक्तपेढी आहे. याचं खास करून वैशिष्ट्य म्हणजे इथं लोक ज्यांना कोण नाही किंवा ज्यांच्याकडं आर्थिक स्थिती कमकुवत आहे अशी लोक त्या सरकारी रुग्णालयात येतात आणि ह्या रक्ताचा उपयोग एकदम गरीबातल्या गरीबाला होतो. हा खास करून ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि अतिशय आनंद वाटला. मी अशा बऱ्याच कार्यक्रमात गेल्यानंतर किमान 6 महिने कालावधी असावा अशा हिशोबानं मी खूप वेळेस, आता माझं हे जवळपास 24वी वेळ आहे की मी रक्तदान करतो आहे. गेले 6 महिन्यापूर्वी मी गणपतीत मुस्लिम समाजानं गणपती स्थापित केला होता, म्हणजे बसवला होता. तिथंसुद्धा रक्तदान शिबिर होतं, तिथं मी रक्तदान केलं होतं आणि अतिशय ह्या चांगल्या उपक्रमाला आम्ही एक पाठबळ मिळावं किंवा त्यांनासुद्धा स्फूर्ती मिळावी म्हणून आज मी स्वतः रक्तदान करतो आहे. आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जो जनसमुदाय येत आहे, या ठिकाणी अनेक सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून अभिवादनाचा आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी प्रसन्ना प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तसेच रमाई फाउंडेशनच्या वतीनं कलात्मक अभिवादन म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे गेली 20 वर्षापासून जो उपक्रम आहे तर रांगोळीतून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा जो उपक्रम आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच बहुजन विद्यार्थी सामाजिक संघटना जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून एक वही आणि एक पेन हा अभिनव उपक्रम गेली 8-10 वर्षापासून चालू आहे आणि त्या उपक्रमाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आंबेडकर जनतेतून या ठिकाणी मिळत आहे. आणि बाबासाहेबांना अभिवादन करत असताना अतिशय भावुक होऊन ही आंबेडकरवादी जनता या ठिकाणी अभिवादनासाठी येत आहे. विविध उपक्रमातून हा अभिवादनाचा जो कार्यक्रम आहे तो निश्चितच प्रतिवर्षापेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात आज संपन्न होत आहे. मी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो. दिनांक 6 डिसेंबर 2025 प्रसन्न प्रतिष्ठानतर्फे वर्ष 17वे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे. शासकीय महाविद्यालय यांचा प्रतिसाद व त्यांचं सतत कार्य आणि आम्ही असो नाही तर आमचे संघटनेचे व्यक्ती असो नाही तर नसो, शासकीय मेडिकलचे कॉलेजचे त्यांनी ब्लड डोनेट केलेले कार्ड ते ठेवतात आणि तिथं उपलब्ध करून गोरगरिबांना देतात. सध्या आता कॅम्प चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत आणखीन आमची अपेक्षा आहे की 100च्या आकडा पुढं पार होईल. असं रक्तदात्यांना काय आवाहन करायला? रक्तदात्यांना आव्हान आहे, रक्तदान करा. कारण रक्त आणि आरोग्य वाढण्याने रक्त जेवढं आपण हे करतो 90 दिवसानंतर तेवढं ऑटोमॅटिक रक्त सर्क्युलेशन होऊन ते डबल रक्त वाढतं आणि रक्तदान केल्याने एनर्जी पॉवर आणखी जास्त वाढतं. जय भीम. आज महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचा जो संदेश आहे तो मानवतेचा संदेश आहे. तो संदेश
या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं दिला जातो आहे आणि त्यामुळेच आज मी रक्तदान या ठिकाणी